नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या एका नव्या प्रवासाबद्दल. एक असा प्रवास जो त्यांना एकटेपणातून काढून एकत्र आणतोय. निसर्गाच्या लहरीवर अवलंबून न राहता आता शेतकरी एकत्र येऊन स्वतःची कंपनी उभारत आहेत, उद्योजक बनत आहेत. चला तर मग ही शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे FPO काय आहे आणि तिची ही गोष्ट काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, आज प्रत्येक शेतकऱ्यासमोर ना खरं तर दोन वाटा आहेत. एक आहे पारंपरिक वाट, एकट्याने शेती करण्याची, जिथे प्रत्येक पावलावर धोका आहे, अनिश्चितता आहे. आणि दुसरी एक नवीन वाट आहे, एकत्र येण्याची, स्वतःची कंपनी बनवण्याची, जी केवळ सुरक्षाच नाही तर विकासाची हमी देते. आता या दोन वाटांमध्ये किती मोठं अंतर आहे हेच तर आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. चला तर मग आधी हे बघूया की एकट्याने शेती करताना नेमके कोणते धोके असतात. यातला सगळ्यात मोठा आणि गंभीर धोका आहे अमर्यादित दायित्व, म्हणजे अनलिमिटेड लायबिलिटी. आता याचा अर्थ काय? तर अगदी सोप्पं आहे. समजा दुर्दैवाने व्यवसायात मोठं नुकसान झालं किंवा कर्ज फेडता आलं नाही, तर धोका फक्त शेतीतल्या गुंतवणुकीला नाहीये, तर थेट आपल्या वैयक्तिक मालमत्तेला, म्हणजे आपलं घर, आपली जमीन या सगळ्यावर टाचा येऊ शकते. सगळ्यांच्या सगळेपणाला लागतं. आणि हेच आहे पारंपरिक शेतीतलं सगळ्यात मोठं आणि तितकंच कटू असतं. जेव्हा माणूस एकटा राबतो तेव्हा फक्त त्याचं पीक नाही, तर त्याचं घर, त्याची जमीन सगळं काही पणाला लागलेलं असतं. विचार करा, याच्यामुळे किती प्रचंड मानसिक दडपण येत असेल. पण या समस्येवर एक जबरदस्त उपाय आहे. तो उपाय म्हणजे एकजुटीची ताकद. आणि याच ताकदीतून जन्म झालाय शेतकरी उत्पादक कंपनीचा, म्हणजेच FPOचा. चला आता या उपायाबद्दल सविस्तर बोलूया. तर मग ही शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे FPO नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक कायदेशीररित्या नोंदणी केलेली कंपनी आहे, जी शेतकऱ्यांनी म्हणजे प्राथमिक उत्पादकांनी एकत्र येऊन बनवलेली असते. आणि गंमत म्हणजे यात खासगी कंपनी आणि सार्वजनिक संस्था या दोन्हीचे चांगले गुण एकत्र आणले आहे. FPOचं स्वरूप ना खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, खाजगी कंपनीसारखं असल्यामुळं काय होतं की बाहेरची कोणतीही व्यक्ती यात हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणजे सगळे निर्णय शेतकऱ्यांच्याच हातात राहतात. आणि सार्वजनिक संस्थेसारखं असल्यामुळे अनेक शेतकरी एकत्र येऊन एक मोठं भांडवल उभं करू शकतात. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे एक अशी मजबूत कंपनी तयार होते, जिचं ध्येय फक्त नफा कमावणं नाही, तर प्रत्येक सभासदाचा, प्रत्येक शेतकऱ्याचा सामूहिक आर्थिक विकास करणं हे आहे. पण मग प्रश्न येतो की भागीदारी किंवा ट्रस्ट, सोसायटी यांसारखे दुसरे पर्याय असताना FPOच का? तर याचं उत्तर या तक्त्यामध्ये आहे. बघा, भागीदारीमध्ये अमर्यादित धोका असतो, जो FPOमध्ये नाही. ट्रस्ट किंवा सोसायटीला निधी मिळवणं खूप अवघड जातं. याउलट FPOमध्ये जबाबदारी मर्यादित असते. सरकारचं जे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचं पोर्टल आहे, त्यामुळे सगळं काही पारदर्शक राहतं. आणि म्हणूनच बँका विश्वास ठेवतात आणि कर्ज मिळणं खूप सोपं होतं. त्यामुळेच आज हा शेतकऱ्यांसाठी सगळ्यात सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय आहे. ठीक आहे, मग आता ही FPO तयार कशी करायची, तिच्या स्थापनेसाठी नेमक्या कोणत्या पायऱ्या आहेत ते आता आपण पाहूया. कंपनी स्थापन करण्याचा पाया एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. सगळ्यात आधी कायद्यानुसार कमीत कमी 10 प्राथमिक उत्पादक म्हणजे 10 शेतकरी एकत्र यायला हवेत. हे 10ही जण कंपनीचे मालक म्हणजे शेअरहोल्डर्स बनतात. आणि मग हेच सदस्य आपल्यामधून किमान 5 जणांची संचालक म्हणून निवड करतात. हे संचालक मग कंपनीचा सगळा कारभार पाहतात. आता नोंदणीची प्रक्रिया बघूया. ही सुद्धा अगदी टप्प्याटप्प्याने करता येते. पहिले 10 किंवा जास्त शेतकरी एकत्र येतात. मग ते आपल्यातून 5 संचालक निवडतात. यानंतर सगळी आवश्यक कागदपत्र गोळा केली जातात आणि मग तयार होते कंपनीची घटना, म्हणजे तिचे मुख्य नियम MOA आणि अंतर्गत नियम AOA. हा सगळा प्रस्ताव मग एका CA किंवा CS कडे दिला जातो आणि त्यांच्या मार्फत प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कंपनी नोंदणीचं सर्टिफिकेट मिळतं. झालं, कंपनी तयार. आणि ह्यासाठी लागणारी कागदपत्र तीही अगदी साधी आहेत. सगळ्यांचे ओळखपत्र म्हणजे आधार आणि पॅन कार्ड, शेतकरी असल्याचा पुरावा, जे संचालक आहेत त्यांच्यासाठी डिजिटल सही आणि ओळख क्रमांक, आणि कंपनीच्या ऑफिसच्या पत्त्याचा पुरावा जसं की लाईट बिल. बस एवढ्याच गोष्टी लागतात. आता कंपनीच्या 2 सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांबद्दल बोलूया. हे म्हणजे कंपनीची घटनाच. एक आहे MOA म्हणजे मेमोरँडम ऑफ असोसिएशन. हे झाले बाह्य नियम,
म्हणजे कंपनी कोणता व्यवसाय करणार, कुठे करणार, हे सगळं यात लिहिलेलं असतं. आणि दुसरं आहे AOA, म्हणजे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. हे झाले अंतर्गत नियम. कंपनीचा रोजचा कारभार कसा चालेल, बैठका कशा होतील, हे नियम यात असतात. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. MOA मध्ये कर्ज घेण्याचा अधिकार ही एक ओळ, ही एक कलम असलीच पाहिजे. या कलमाशिवाय बँका कंपनीला कर्जच देत नाहीत. चला, कंपनी तर उभी राहिली, पण तिला यशस्वी करायचं असेल तर पैशांचं गणित समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. तर आता आपण आर्थिक साक्षरतेबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी अगदी सोप्या करून समजून घेऊ. भाग भांडवल किंवा शेअर कॅपिटल हा शब्द ऐकून घाबरायचं काही कारण नाही. हे बघा, या ग्लासच्या उदाहरणानं ते लगेच कळेल. समजा अधिकृत भांडवल म्हणजे ह्या ग्लासचा पूर्ण आकार, म्हणजे आपली कंपनी जास्तीत जास्त किती पैसे गोळा करू शकते ती झाली लिमिट. वितरित भांडवल म्हणजे ह्या ग्लासात ओतलेलं पाणी, म्हणजे कंपनीने किती शेअर्स विकायला काढले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वसूल झालेलं भांडवल म्हणजे ग्लासात प्रत्यक्ष जमा झालेलं पाणी, म्हणजे सभासदांनी खरंच किती पैसे कंपनीत टाकले आहेत. आणि ह्याच पैशांवर कंपनीचा खरा व्यवसाय चालतो. पण मग या सगळ्यातून शेतकऱ्याचा फायदा कसा होतो, त्याची संपत्ती कशी वाढते, ते बघूया. समजा कंपनी सुरू करताना एका शेतकऱ्याने 10 रुपयांचा एक शेअर घेतला. आता जशी कंपनी चांगली चालेल, व्यवसाय वाढेल, नफा होईल, तशी त्या 10 रुपयांच्या शेअरची किंमत वाढत जाऊन 100 रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त होऊ शकते. म्हणजे कंपनीची प्रगती ही थेट प्रत्येक सभासदाची, प्रत्येक शेतकऱ्याची आर्थिक प्रगती असते. आता कंपनीची आर्थिक तब्येत कशी आहे हे समजून घेण्यासाठी 2 महत्त्वाचे रिपोर्ट असतात. पहिला म्हणजे नफा तोटा पत्रक किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे आहे कॅलेंडरसारखं, जे पूर्ण वर्षात काय झालं, किती खरेदी झाली, किती विक्री, किती खर्च झाला याचा हिशोब देतं. आणि दुसरा आहे ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट. हा आहे कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोसारखा, जो वर्षाच्या शेवटच्या दिवशी एका क्षणात कंपनीची आर्थिक परिस्थिती काय आहे हे दाखवतो. आणि या ताळेबंदाचा म्हणजे बॅलन्स शीटचा एक सोपा नियम आहे. तो या तराजूसारखा आहे. एका पाड्यात असते देणी, म्हणजे पैसा आला कुठून, तो शेअरमधून आला की कर्जातून आला. आणि दुसऱ्या पाड्यात असते मालमत्ता, म्हणजे तो पैसा वापरला कुठे, ट्रॅक्टर घेतला की माल खरेदी केला की बँकेत ठेवला. आणि नियम हा आहे की हा तराजू नेहमीच समान राहिला पाहिजे. जेवढा पैसा आला तेवढाच वापरलेला दिसला पाहिजे. एकदम परफेक्ट बॅलन्स. ठीक आहे, आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्या सगळ्याला एकत्र जोडून एक चांगलं, टिकणारं भविष्य कसं तयार होतं ते पाहूया. शेतकरी उत्पादक कंपनीची सगळ्यात मोठी ताकद कशात असेल तर ती आहे तिच्या पारदर्शकतेमध्ये. म्हणजे काय? तर वेळेवर टॅक्स भरणं, दरवर्षी सरकारला आपल्या कामाची माहिती देणं, ज्याला ROC फायलिंग म्हणतात, आणि आपल्या सगळ्या हिशोबांचं ऑडिट करून घेणं. जेव्हा हे सगळं चोख असतं तेव्हाच नाबार्डसारख्या मोठ्या बँका विश्वास ठेवतात आणि कर्ज द्यायला पुढे येतात. आणि हीच पारदर्शकता कंपनीच्या प्रगतीचा मूळ पाया आहे. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. ही शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे फक्त कागदावरचा एक व्यवसाय नाही. हा तर शेतकऱ्यांच्या एकजुटीने तयार झालेला, त्यांच्या सामूहिक प्रगतीचा, त्यांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या समृद्धीचा एक महामार्ग आहे. आणि खरं तर हेच FPOचं अंतिम ध्येय आहे. पारदर्शक रहा, एकत्र या आणि शेतीला एका व्यवसायाप्रमाणे करा. मंत्र अगदी सोपा आहे. आपली कंपनी, आपली प्रगती. जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हाच एका उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू होते. तर मग जाता जाता एक प्रश्न नक्कीच मनात येतो की शेतीचं खरं भविष्य हे एकट्याच्या संघर्षात आहे की सामूहिक यशामध्ये? आणि हे FPO सारखं मॉडेल हे शेतकऱ्यांना फक्त जगण्यासाठी नाही तर खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी मदत करू शकतं का? नक्की विचार करा.